नमस्कार मित्रांनो, आज मैदान आहे आदत एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल आणि छत्रपती संभाजीनगरची टॉपची बैल त्या मैदानामध्ये आहेत. आणि नक्कीच ते मैदान जे आहे ते आसरा माता केसरीचं आहे. एकोड पाचोड या ठिकाणी मैदान होते, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सुरुवात करतो या मैदानातील आदतच्या गटाला. आदतचे गट पहिले पळतील, त्या गटात कोणते बैल कोणत्या गटात पळतील सुरुवात करतोय. गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला जो छत्रपती संभाजीनगरकरांचा जो श्रीनाथ केसरीचा मानकर होता त्यांच्या दावणीचा छोटा लखन आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक 1 मध्ये. आणि त्याच्यासोबत ओमकार नावाचा बैल पळताना दिसेल. बघूया काय कमाल करतोय हा छोटा लखन. 2 नंबर गटामध्ये आपल्याला बीडकरांचा संग्राम पळेल आणि नाशिककरांचा एलपी ही जोडी पळताना दिसेल आपल्याला त्या गटामध्ये. गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला आदत किंग शिवम आणि त्याच्यासोबत पिस्टन नावाचा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला छावा आणि सर्जा ही जोडी पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला जालनाकरांचा शंभू आणि गणपा घरचा साच पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला देवा आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा नाचा पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 7 मध्ये आपल्याला बैजा पळेल आणि त्या बैजासोबत पळाला चिखलठाणा यांचा बादल घरचा साज आहे ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला हरिण आणि कन्हैया घरचा साज पळताना दिसेल. गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला शिव आणि रणवीर 40 हा बैल पळताना दिसेल, ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला सर्जा आणि करणची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 11 मध्ये कन्हैया आणि हरण्याची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला पुष्पा आणि रॉकी ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 13 मध्ये आपल्याला घोंगरू आणि सरपंच ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 14 मध्ये आपल्याला इम्रान पटेल यांचा सुंदर पळताना दिसेल. गट क्रमांक 15 मध्ये आपल्याला गुज्जर आणि कोहिनूर ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 16 मध्ये आपल्याला मोहसिन शेख यांचा गरुड आणि बावऱ्याची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 17 मध्ये आपल्याला रायफल आणि गुरुची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 18 मध्ये आपल्याला बादल आणि खंड्या डॉन ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 19 मध्ये आपल्याला बादशाह आणि बाजा ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 20 मध्ये आपल्याला सोन्या आणि चांद घरचा साज पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 21 मध्ये आपल्याला भूत्या आणि संजा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 22 मध्ये आपल्याला कोबरा आणि रुद्राची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 23 मध्ये आपल्याला रुबाब आणि मोसली या दोघांची जोडी पळताना दिसेल. 24व्या गटामध्ये डमरूशेठ आणि तेजा डॉन ही जोडी पळेल. 25व्या गटामध्ये सोन्या आणि चिक्या शेठ पळेल. 26व्या गटामध्ये आपल्याला पिस्टन आणि तुफान घरचा साज पळताना दिसेल. 27व्या गटामध्ये आपल्याला गांधेलीकरांची रायफल 81 ही हा बैल पळताना दिसेल. वायकरांची रायफल 81 नव्हे, ही गांधेलीकरांची आहे. 28व्या गटामध्ये विराट आणि केसरी ही जोडी पळताना दिसेल. 29व्या गटामध्ये साई आणि विठ्ठल ही जोडी पळताना दिसेल. 29 गट हे आदतचे पळणार आहेत. आता दुसऱ्याचे गट चालू करतोय. दुसऱ्याच्या गटामध्ये गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला सुंदर आणि रणवीरची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला पिंट्या आणि रॉकीची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला पक्ष आणि कोहिनूर ही जोडी पळताना दिसेल. 4 नंबर गटामध्ये बंटी आणि त्याच्यासोबत त्यांचा बैल पळणार आहे, घरचा साज पळताना दिसेल. गट क्रमांक 5 मध्ये बक्याडॉन पळेल आंबोलीकरांचा, हा तिकडचा आंबोलीकरांचा बक्याडॉन आहे बरं का. 6 नंबर गटामध्ये बापूराव हा बैल पळताना दिसेल. 7 नंबर गटामध्ये आपल्याला शंभू आदत किंग आणि सोन्या दुसा पळेल. 8व्या गटामध्ये बॅटरी आणि ससा ही जोडी पळताना दिसेल. 9व्या गटामध्ये हरण्या आणि तेजाची जोडी पळताना दिसेल. 10 नंबर गटामध्ये मल्हार हा बैल पळेल. 11 नंबर गटामध्ये पक्ष आणि सोन्याची जोडी पळताना दिसेल. 12व्या गटामध्ये हिरा आणि मथुर ही जोडी पळेल. 13 नंबरमध्ये जिगरा आणि AK-47 ही जोडी पळताना दिसेल. 14व्या गटामध्ये काशी 4x4 आणि बबल्या ही जोडी पळताना दिसेल. 15व्या गटामध्ये गरुड आणि कृष्णा ही जोडी पळताना दिसेल. 16व्या गटामध्ये जालनाकरांचा खंड्या पळेल. गट क्रमांक 17 मध्ये छोटा मुन्ना आणि मुंगळा पळेल. गट क्रमांक 18 मध्ये बिरजा आणि मण्याबाई ही जोडी पळेल. गट क्रमांक 19 मध्ये तिरंगा आणि लाडक्याची जोडी पळताना दिसेल. 20 नंबर गटामध्ये चिरंजीव आणि सर्जा पळेल. 21व्या गटामध्ये रायबा आणि लकी पळेल. 22व्या गटामध्ये देवबा आणि संभा पळेल. 23व्या गटामध्ये लखन पळेल छत्रपती संभाजीनगरकरांचा. 24 मध्ये जलवानी गरुडा पळेल. 24 गट पळणार आहेत दुसऱ्याचे. आणि नक्कीच या मैदानामध्ये टॉपचं नियोजन झालेलं आहे. आणि नक्कीच आता सगळे म्हणतील की शाकीरबाईंचा राजा याची चिठ्ठी निघाली नाही. राजाची चिठ्ठी नाही निघाली, परंतु बघू राजासोबत जो बैल असेल
किंवा शाकीरबाईंची सुद्धा चिठ्ठी निघाली नाही. बघूया काय होतंय का दुसऱ्याच्या नावावरती पळतायत. ते खूप साऱ्या शुभेच्छा.